समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. पलूस नगर परिषदेच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने मी आपणास आवाहन करतो की पलूसमधील काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार सौ संजीवनीताई सुहास पुदाले तसेच आमचे काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक नगरसेविका पदाचे उमेदवार यांच्या प्रचारादरम्यान मला जुन्या आणि जे आमच्यातून ज्येष्ठ नेते स्वर्गवासी झाले त्या सर्वांची आठवण येते. त्यात माननीय प्रामुख्याने डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब, तसेच माझे गुरुवर्य वसंतरावजी पुदाले दादा, माननीय खशाबांना दळवी, गुंडादाजी, अमरभाऊ इनामदार, तसेच आमचे पहिले नगराध्यक्ष स्वर्गीय राजाराम बापू सदामते या सर्वांनी पलूसचा सुजलाम सुफलाम असा विकास केला. त्यांचाच तसेच विरोधक विचारतात की काँग्रेस पक्षाने काय केले, तर मला त्यांना एकच सांगायचे की सामान्य लोकांचा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष. आपले लाडके आमदार साहेबांनी पलूस शहरात जवळजवळ 90 कोटी रुपयेचा निधी खेचून आणला. तसेच प्रत्येक प्रभागात कुठलाही भेदभाव न करता त्या निधीची आम्ही विकास कामे केली. कोविड काळ असतानासुद्धा डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी पलूससाठी 37 कोटी रुपयाची पाणी योजना मंजूर करून घेतली आणि आम्ही केलेल्या विकास कामाच्या जोरावरच आम्ही जनतेच्या दारात जाऊन 21 उमेदवारासाठी मतं मागत आहोत. तसेच आता ज्या जुन्या नेत्यांनी हे पलूस घडवलं त्यांचेच वारसदार त्यांचाच वसा आणि वारसा घेऊन वैभवराव पुदाले, सुहास पुदाले, विशालभाऊ दळवी, भरतभैया इनामदार, गिरीश काका गोंदील हे सर्व मान्यवर त्यांचाच वसा आणि वारसा घेऊन इथं काम करत आहेत. त्यामुळे कुठल्याही अफवेवर विश्वास न ठेवता उद्या मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ संजीवनी सुहास पुदाले व काँग्रेस पक्षाचे 20 नगरसेवक व नगरसेविका पदाचे उमेदवार यांना हात या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा ही मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.